हॅलो एव्हरीवन, कशा आहात? आज रात्रीच्या जेवणामध्ये बनवली होती मस्त अशी दोडक्याची चटणी. माझ्या माहेराकडे याला दोडकं म्हणतात म्हणून मी दोडकं म्हणत आहे. नाहीतर याला गिलकही म्हणतात. त्याआधी कपडे घड्या मारून ठेवायचे होते, पण खूपच आळस पडलेला होता. मग 1 कप चहा केला, तो पिला आणि मस्त अशी कपड्या घड्या मारून ठेवली. नंतर भाजीपालाही व्यवस्थित ठेवून दिला. पावसाळ्यामध्ये भाजीपाला टिकवणं म्हणजे एक अवघड काम आहे. तो फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवा. हप्ताभर भाजीपाला कसाच टिकत नाही. तर मला त्यामध्ये गवाराच्या शेंगाही दिसल्या. म्हटलं उद्यासाठी आपण आताच गवाराच्या शेंगा खुडून ठेवूया. मग शेंगाही खुडून ठेवल्या आणि आता झाली होती स्वयंपाकाची वेळ. तर म्हटलं चटणी बनवली तर तिची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करू. तर आधी कांदा बारीक चिरून घेतला. कांदा मस्त असा कढईमध्ये परतून घेतला. शेंगदाणे मी मिक्सरला काढून घेतले होते, तेही छान परतून घेतले. सकाळ संध्याकाळ जेवणामध्ये काय बनवायचं हा सर्वात मोठा प्रश्न असतो. नंतर त्यामध्ये कांदा लसूण मसाला ॲड केला, थोडीशी लाल मिर्च पावडर ॲड केली, त्यालाही छान असं परतून घेतलं, पाणी ॲड केलं आणि दोडके त्यामध्ये टाकून दिले. आणि नंतर आपली भाजी रेडी झाली. तोपर्यंत भाजी शिजेल मी कणिकही मळून घेतलं आणि चपात्याही लाटून घेतल्या. तर हा व्लॉग इथेच संपला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.